सकाळी उठल्यावर ना एवढा पसारा असते दारी का असं वाटते 4-5 माणसं कामं करायलाच ठेवावं, पण तसं काही होऊ शकत नाही. सगळा पसारा आवरला होता आणि बकऱ्या सोडून दिल्या. जाळजूळ सगळी झाली होती. मग मी बी साखर पाणी करून घेतलं आणि पिऊन घेतलं. आता चिवताईले चारा टाकायचा होता तांदूळ, आणि तांदूळ आता संपले होते. जेवढे होते तेवढेच टाकून दिले आज. आणि म्हटलं आज 2-3 दिवस झाले, म्हणजे चांगले 4-5 दिवस झाले मशीनले तेल पाणी देणं चालू आहे रोजच उन्हातानाचं. मग म्हटलं पाहू आता मशीनचे काय हालात होईल ना. तो पट्टाही तुटला होता मशीनचा, आता उन्हात काय करा. तसाच पट्टा कसा मसा जोडला आणि पॅडल मारून पाहिलं तर एकदम फ्री झाली होती मशीन. आणि जास्त काही मशीन खराब नाही आमची, फक्त का धागा जमा करते ते बी खालची शिलाई वरची शिलाई एकदम परफेक्ट येते. पण एकदम फ्री झाली होती मशीन. आणि मस्त असा कपडा बी काढत होती ते, म्हणजे ठेवला तर. आणि मस्त अशी झाकून ठेवली मशीन, कारण का त्याच्यावर धुळा नाही उडाव म्हणून. आता लागली मी शोधात, कारण का मला बॉबिन केस पाहायची होती. एवढे दिवस झाले मशीन बंद आहे तर बॉबिन केस आणि बॉबिन कुठं ठेवली माहीत नाही. आता एक बॉबिन भेटली होती, मग आता बॉबिन केस पाहायला मी कपाटाचा शोध घेतला, पण कपाटातही काही भेटलं नाही, फक्त बॉबिनच भेटल्या. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.